जायाचे शरीर दाई लक्षणात
जायचे शरीर जाई लक्षात जायचे शरीर जाई
जायाचे शरीर जाईल क्षणात काह गोपीनाथ पावेचे ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला पाया पै विठ्ठला ठेवी मज
तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा तुका म्हणे श्रीकरा निरवण मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा पार सांगा देवा समचरण सरोजम सामनीलामुदाम जगनमित पाणिं मंडनं मंडना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्र सदयवदहासो विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरावया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी प्रतिष्ठा मोरा कटिका निवासी असा भक्त तो आवडे श्री हरीसी तया वनिता थोर अंधार चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सरस्वती माते द्यावी मत स्मृती येतो का कुळती तुझलागी आपल्या बाळकासी धरी आता हाती न करी भजित जनाजी आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका का तया माझे दंडवत मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या विठ्ठल जायाचे शरीर जाईल क्षणात काहा गोपीनाथ पावेचे नाथ. प्रस्तुत कीर्तना करता म्हणून दाखवलेला अभंग श्रीमंत श्री चतुर्थ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि उपदेश प्रकरणातला अभंग मायबाप
देवाच्या सेवेसाठी किंवा निमित्ताने सेवा सर्वांना माहीतच आहे, पण सांगणे त्याचं कर्तव्य म्हणून थोडा निर्देश करून जातो. आपल्या या नवसारी गावातील श्री संत सावता महाराजांच्या मंदिरात गेल्या 36 वर्षापासून पुण्यतिथी उत्सव, समाधी संजीवन उत्सव एका दिवसाचा कार्यक्रम होत होता. या वर्षी सगळ्यांच्या मनात आलं, भजनी मंडळाने मनाला घेतलं, कारण आपले सगळे आणि म्हणून एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला सर्वांच्या मनात आलं. आणि या उत्सवाचं रूपांतर थोड्या मोठ्या स्वरूपात व्हावं म्हणून सर्वांनी, आयोजक मंडळींनी, पंच कमिटीने आणि सप्ताहाचं आयोजन केलं. सप्ताहाचा आजचा मी सांगितलं म्हणून तुम्ही मोजताय. सप्ताहाचा आजचा 4था दिवस. आज 4थ्या दिवसाची सेवा आमचे शाळा, त्यांचं नाव गोड आहे, ते म्हणाले एक शाळा नाही, दोन शाळे, आम्ही 2 शाळेत. त्यांचा फोन आला, ज्यांच्याकडे आजची कीर्तनाची सेवा संत भोजन होतं ते आमचे खंडूभाऊ माळी यांनी सांगितलं, महाराज तुम्ही फक्त उतरले का मला सांगा, मी द्यायला येणार. त्यांना माहिती नवीन माणसाची फसवत होत असते म्हणून ते पण वेळेवर उपस्थित झाले. सुंदर असं आयोजन तुम्ही केलेलं आहे. स्वामी शिष्टीम गायक वादक मंडळी उत्कृष्ट आहेत. वादक आमचे आहे भक्तपरायण गुरुबंधू दर्शन महाराज, बाळोदकर, सोळकर, वाडी भोकरकर, नाळंदीकर इतक्या ठिकाणी त्यांचा अभ्यास आहे. या ठिकाणी हजर आहेत. माझी सवय कीर्तनाच्या आधीने कोणाचं नाव घ्यायचं, ज्ञानेश्वर कारण असं आहे महाराज स्मृती आपला भेटून दादाला घडून येईल म्हणून आपण नंतर सगळे गुणमध्ये असतात, उशीर येणारे जातात, मग सगळ्यांचा परिचय सांगा. बरोबर आहे महाविष्णू तुकोबाराय आजच्या अभंगातून जीवाला उपदेश करतात. का उपदेश करतात? आपण त्यांचं का ऐकावं, कशासाठी ऐकावं? ते आपलं हित आणि अहित जाणतात. गल्लीत 4 बाळ खेळत असतील, खेळता खेळता उन्हाची तीव्रता वाढली की घरातले लोक सांगतात, अरे बाळू घरात येऊन खेळ. तू म्हणतोय बाकीचे नाही खेळत का? त्यांना जाऊ दे, तू माय बापे सांभाळती लोहा कारणे पाळती. आई वडील सांभाळतात, त्यांच्या मागे लोभ असतो, यांनी म्हातारपणात आमचं करावं. तसं तुमच्या संतांचा काहीतरी फायदा असेल म्हणून ते तुमचं हित पाहतात. जगद्गुरु तुकोबाराय एका अभंगात म्हणतात, लेकुराची ही वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करी लाभाविनती. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. नाव पाण्यातून चक्रा मारते, इकडून तिकडे लोकांना पार करून येते. नावेचा काय फायदा? तर पाण्यातच नावेचा काय? तसं तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. संतांना आपल्याकडून अपेक्षा नाही, एकच अपेक्षा, हरिभजनी ही दवळी कविला लाग कळिकाचा हे विश्व मोहरे लावा. सर्वांना भक्तीचा पंथ दिसावा म्हणून संत उपदेश करतात. तुकोबाराय आजच्या अभंगातून उपदेश तर करतात, पण पश्चातापही करतात. पश्चातापाची भाषा बोलतात. आजपर्यंत वयाचे एवढे वर्ष झाले, संतांनी सांगितलं तसाच परमार्थ केला, त्याच्यापेक्षा जास्त केला पण कमी. आठ पिढ्यापासून चालत असलेली पंढरीरायाची सेवा, पांडुरंगाची सेवा विश्वंभर बाबांपासून चालत आलेली आमच्या घराण्यात मी अजून चालू ठेवलेली आहे. आणि भगवान परमात्मा अजून दर्शन देत नाही.
आणि ज्या शरीराच्या भरोशावर परमार्थ करायचा आहे ते चिरकाल टिकणार आहे का? फॅन घ्यायला जातो, ती लाईटची काठी नळी आपण घ्यायला जातो, चष्मा घ्यायला जातो, मोबाईल घ्यायला जातो, पहिलेच त्या दुकानदाराला विचारतो याची काय, याची काय. लहानातली लहान वस्तू आपण घ्यायला जातो, तिची आपण गॅरंटी वॉरंटी विचारतो, किती दिवस लागेल असं विचारतो. पण ज्या शरीराच्या भरोशावर आपल्याला संसारही करायचा आहे आणि परमार्थही करायचा आहे, त्याची काय गॅरंटी? त्याची गॅरंटीच नाही म्हणणार. चायना मॉडेल आहे का? गॅरंटी चाललं तर खूप चालतं आणि बसलं का मग उठत होतं. विठ्ठल आयुष्याचे एवढे वर्ष निघून गेले आणि अजून भगवान परमात्मा भेटत नाही, म्हणून चिंता करताय. जायाचे शरीर जाई लक्षणात, जायला यायला वेळ लागणार नाही, पण भगवान परमात्मा अजून भेटले नाही. मग ज्यांना भेटले त्यांना विचारून पाहू. प्रसंगी इतका गोड आहे, तुकोबाराय बाजेवर पोहोचलेले, चिंता आहे मनामध्ये. आणि आकाश मार्गाने ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस काही मंडळी जाताना दिसली. ती संकाधिक मंडळी होती. त्यांना म्हणतात, तुम्ही कृपेचे दयेचे सागर आहात, आमच्यावर उपकार करा, देवाला नमस्कार सांगा. संत म्हणतात, आम्ही सांगावं त्याने ऐकावं, तो जगदीश आहे, जगाचा मालक आहे, जगन्नाथ आहे. आम्ही सांगू आणि तो ऐकेल. असं कधी मोठ्या माणसाचं सगळं कुठं असतं. पहिले अपॉइंटमेंट घ्यायला काय घ्यायला, मोठ्या डॉक्टरला भेटायचं असेल, आपले सर्वसाधारण खेड्यापाड्यातले डॉक्टर सहज उपलब्ध होतात. मोठ्या डॉक्टरला भेटायचं असेल ना, आपल्या टाइमात नाही, त्यांच्या वेळेत आपल्याला उपलब्ध व्हावं, आपल्या वेळेत. पण संत मंडळी सांगतात, तुकोबाराय सांगतात, निरोप सांगणाऱ्यावर निरोपाची तीव्रता अवलंबून असते. म्हणून महाराज, तुम्ही अशा प्रकारे माझी अडचण सांगा की भगवान परमात्म्याने राखण करायला आलंच पाहिजे. अशा आशयाचा अवलंब त्यांच्या सेवेसाठी घेतलेला अभंगातून आहे. तो भाव प्रकट करतो. त्याच्या आधी गोड भजन करा. विठ्ठल तुकोबाराय इथे शरीराची चिंता करतात. तर शरीर फक्त माणसाचं जे कसं आहे, शरीर फक्त माणसालाच भेटलंय का? अगदी डोळ्याला न दिसणारा जीव ते हत्तीसारखा अजस्र आहे. काही पाण्यात राहतात, काही जमिनीवर राहतात, काही हवेत राहतात. सर्वच प्राण्यांना काय आहे? शरीर. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये 4 प्रकारच्या खाणी प्रामुख्याने. पहिल्या खाणीचं नाव आहे अंडज, दुसरी आहे स्वेद, तिसरी आहे उद्वीज आणि चौथी आहे जारज. आता तुम्ही आले चितक्या उशिरा, भजनी मंडळ केव्हाच तयार होतं. तुम्ही सगळं घरातलं आवरून गेला नाही की नाही? आता झोपायची वेळ होईल, थोडं डोळा लागला चालेल, असं होईल का? बरोबर. 4 प्रकारच्या खाणी आहेत. 4 खाणीमध्ये या जीवांची वागणी केलेली आहे. अंडज कोणाला म्हणायचं? सरळ सरळ शब्द, ज्या जीवाचा जन्म अंड्यातून होतो त्यांना अंडज. ते नसात बीज उच्चते, यांचा जन्म 2दा होतो. एकदा आईच्या पोटातून अंड बाहेर पडतं तेव्हा, दुसऱ्यांदा अंड्यातून जीव बाहेर पडतो, पिलू बाहेर पडतो त्यावेळेस. म्हणून त्यांना द्विज सुद्धा म्हणतात. द्विज सुद्धा. दुसरा जो वर्ग आहे त्याचं नाव आहे उद्वीज. वरच्या बाजूने वाढणारे वृक्ष, लता, वेली, झाडं, झुडपं हे सगळे उद्भिजामध्ये मोडतात. तिसरा वर्ग आहे स्वेद. स्वेद म्हणजे घाम, स्वेद म्हणजे आर्द्रता. काही जीवांची निर्मिती ही घामापासून होत असते. रोहिणी नक्षत्र लागलं, हवेत आर्द्रता निर्माण व्हायला लागली, मृग नक्षत्राची सुरुवात व्हायला लागली की काही जीवांची निर्मिती होत असते. एक असा जीव आपल्याला शेतात पाहायला मिळतो, त्याला हात लावला का पैसा होतो. काय म्हणतात? काय असं बोट लावला का पैसा होतो. आम्ही वाड्यात वाढत तो उन्हाळ्यात असतो का?
पावसाळ्याचे 2 महिने उलटून गेले नंतर दिसतो का? घामापासून हवेत निर्माण झालेल्या आर्द्रतेपासून या जीवांची हे उदाहरण कमी वाटेल. पुढे आणखी एक सुंदर उदाहरण. बाजरी मिसवायला लागली की असा एक जीव निर्माण भगवान परमात्मा करतात. त्यांनी जर लघवी आपल्या अंगावर केली ना फोड उठतात. बरं तो आता आहे का? अजून 15 दिवसांनी होईल. 15 दिवस राहील आणि नंतर नवरात्रानंतर दिसणारच नाही. गोकुळाष्टमीच्या पिरियडमध्ये जास्त असतो, श्रावण महिन्यात जास्त असतो. हे पण तुम्हाला वाटेल कमी. आणखी पुढचं उदाहरण. बहुतांश मंडळी शेतात गेलेले, शेती पाहिलेली आहे. उडीद मुगाचं आपण बियाणं पेरल्यानंतर रोप सुद्धा उडीद मुगाचेच उगवतात. शेंगा सुद्धा उडदाच्या किंवा मुगाच्याच लागतात. त्या शेंगा आपण तोडून आणतो, काढतो. काढल्यानंतर ज्यावेळेस ते वरचं खोत्र जमा करतो ना, खाली नुसते दाणे नसतात, छोट्या छोट्या आळ्या असतात. आमच्या एरंडोल धरणगाव परिसरामध्ये त्यांना बटवा म्हणतो. तुम्ही काय म्हणता? जे म्हणाल ते म्हणा. लहान लहान आळ्या, कृमीवर्गीय जीव तयार होतो. एका रात्रीपुरतं यांचं आयुष्य किती. ते एका रात्रीत ते लहानाचे मोठे होतात, त्यांच्याही जोड्या होतात, त्यांनाही मित्र होतात. किती वेळा होते? श्वेत जातं उत्तम उदाहरण. पेरले उडीद मूग होते का आळ्या होत्या? श्वेत जातं उदाहरण. हे पण दूरचं वाटेल. डोक्याला आलेला घाम, बसलेली धूळ, त्या संयोगाने डोक्यामध्ये गोवा, लिखा, जीवा निर्माण होतात. यांचं कुठे बियाणं मिळतं का? बीटी, डबल बीटी, मल्लिका, 86-32 असं काही बियाणं असतं का? स्वेदजाचं उत्तम उदाहरण गोवा, लिखा, जीवा. चौथा प्रकार आहे जारद. कोणाला म्हणायचं जारद? जे जीव जन्माला येताना एकटे येत नाही. सरळ 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 जारद शब्दाचे अर्थ, जारासोबत जे जीव जन्माला येतात त्यांना जारद म्हणतात. कोण आहे जारद? जनावरांचा असेल तर जार म्हणतात, माऊलीचा असेल, आईचा असेल तर वार. वारासोबत किंवा जारासोबत त्या जीवाचा जन्म होतो ते जारदात मोडले जातात. कसे ओळखायचे जारस प्राणी? पृथ्वीवर जेवढे जारस प्राणी आहेत तेवढे सस्तन आहेत. ज्या मावल्या आपल्या लेकरांना दूध पाजून मोठं करतात, म्हणजे दूध पिऊन मोठे होणारे जेवढे जीव आहेत ते सगळे जारजात मोडले जातात. विठ्ठल खाणीमध्ये वेगळे वेगळे जीव आपण पाहिले. प्रत्येकाला शरीर महाराज कोणत्या शरीराची चिंता करतात? कोणत्या शरीराची चिंता? शरीर प्रत्येकाला, शरीर प्रत्येक जीवाला आहे. कोणत्या शरीराची चिंता? आणखी ऐकतात या जारजात ते पडतात. काही मावल्या 3च महिन्यात लेकरांना जन्माला घालतात, काही मावल्या 6 महिन्यात जन्माला घालतात, काही मावल्या 9 महिने 9 दिवसांनी जन्माला घालतात, काही मावल्या 10 महिने 10 दिवसांनी जन्माला घालतात, काही 28 महिन्यांनी जन्माला घालतात. घोडा, हत्ती यांच्या गर्भवासाचा कालावधी अधिक आहे. म्हशीचा 10 महिने 10 दिवस, गाईचा 9 महिने, आईचा. म्हणून आपल्या पूर्वजांना माहिती होतं आईला जर दूध कमी असेल तर गाईचं दूध चालतं का? यांची गर्भाची वाढ सारखी झाली. शास्त्रज्ञ होते ते, आपल्यासारखे होते का? पेपर वाजायचा लोक सांगायचे विठ्ठल विठ्ठल. बकरी वर्षातून 2दा पिलाला जन्माला घालते. 6 महिने. कुत्रा, डुक्कर, तत्सम आणखी जे काही प्राणी असतील ते 3 महिन्यात पिलाला जन्माला घालतात. 3 महिने त्यांच्या गर्भवासाचा कालावधी आहे. परत त्यांच्यात वर्गीकरण केलं. काही 5 खुराचे, काही 2 खुराचे, काही 3 खुराचे, काही 1च खुराचे. आता माणूस आहे म्हणून खुरा नाही म्हणायचे, मोठं म्हणायचे. 5 ठिकाणी खुरा आहे.
खातात. 5 ठिकाणी खातात. घोडा, गाढव, खेचर यांना एकच गाय, म्हैस, बकरी यांना 2 भरपूर वर्गीकरण सांगते. जेवढे शाकाहारी जीव भगवान परमात्मा निर्माण करतात त्यांचे डोळे लंब गोलाकार आहेत. माणसाचे डोळे कसे, गाईचे कसे, म्हशीचे कसे, बकरीचे कसे, हरणाचे कसे, लंब गोलाकार आहेत. आणि मांसाहारी जे जीव आहेत त्यांचे डोळे असे गोल आहेत. कुत्रा, सिंह, वाघ, मांजर यांचे डोळे कसे, गोल डोळे, गोल डोळे. अनेक प्रकारे बारीक सांगता येईल, पण मंडळीला इतकं बारीक ऐकायच्या कोणी आंदोलन कालचं सोन असं उद्या तुम्हाला कोणी विचारू नये म्हणून आपण आवडतो विठ्ठल. इतके शरीर सांगितले, एवढे शरीर सांगितले, त्या शरीरापैकी तुम्हाला नेमक्या कोणत्या शरीराचा उच्चार करतात, विचार तरी कोणत्या शरीराचा करतात, त्याचं उत्तर सांगत असताना ज्या शरीरामध्ये आल्यानंतर माणसाने जर प्रयत्न केला तर इतर शरीरात जायची वेळ येत नाही, त्या शरीराचा एकदा कंठदेहाला प्राणी आला, मनुष्य देहाला प्राणी आला आणि त्याने जर प्रयत्न केला तर तो देव होतो. देव पुन्हा दुसऱ्या शरीरात जायचं काम पडत. पशु का होत पराई, नरका कछुना होय. जनावर मेलं ना त्याच्या चामड्याचा जोडा होईल, मोठ होईल, काहीतरी शोभेची वस्तू, काहीतरी त्याचं शरीर कामात येईल. याचं काय होतं, किती गोड दोहा आहे कबीर महाराजांचा. पशु का होत पराई, नरका कछुना होय. काय होतं माणसं ठेवायसारखंच राहत नाही. म्हणून आपण फोन लावला तर लोक म्हणतात काय टाइम, म्हणजे त्याच्या पुढे या ठेवायच्या कामाचा. नरका कछुना होय. पण याच नरदेहामध्ये त्यांनी प्रयत्न केला, नरकर्णी करे सो नरकानायक होय. देव बनायची ताकद या नरदेहात आहे आणि तुकोबाला या देहाची चिंता करतात. बरं कसं मिळालं शरीर, सुंदर सभागृह बांधलं. 1990 साली या संस्थेची स्थापना झाली. खूप गोड माहिती सांगितली. आपले पुजारी दादा बसले होते, त्यांनी खूप गोड सांगितलं. म्हणजे महाराज दर महिन्याला फक्त 5 रुपये बाजूला काढायचे. तेव्हा ते पण मोठे होते. किती किती आता पोरं कुरकुऱ्याच्या 10 पुड्या खाऊन जातात दिवसभरात. 5 रुपये बाजूला काढायचे महिन्याला. वर्षाचे किती होतात, 60 रुपये प्रत्येकाने वर्गणी द्यायची. अशा या संकल्पनेतून, छोट्यातून ही संकल्पना सुरू झाली. एवढी सुंदर बिल्डिंग निर्माण झाली. आपोआप झाली का, आपोआप झाली. प्रयत्न लागले प्रत्येकाचा पैसा या ठिकाणी लागला. बरं ज्याला पाया खणता आला ना त्याला भिंत नाही खणता. ऐकता का तुम्ही, बोललेले ना अजून. ज्याने पाया खणला त्याला भिंत बांधला आहे का, ज्याने भिंत बांधली त्याला प्लास्टर नाही करता. ही भिंत, ही बिल्डिंग उभी राहावी म्हणून एक कॉलम ज्याने खणले ना त्याला ते पिलर बांधता नाही आलं. ओतणारा वेगळा, बांधणारा वेगळा. मटेरियल कुठून कुठून आणलं, वाळू कुठून आणली, सिमेंट कुठून आणलं, तेव्हा ही बिल्डिंग दिसते. बरं ऐका, पाण्याच्या नळाची फिटिंग करणारा वेगळा, लाईटची फिटिंग करणारा, पाण्याची फिटिंग करणारा प्लंबर, लाईटची फिटिंग करणारा. एवढ्या जणांचे हात लागले तेव्हा ही वास्तू चांगली दिसली. पण भगवान परमात्म्याने हे शरीर निर्माण केलं, किती कारागीर लागले, किती कारागीर. बरं निर्माण कसं केलं, निर्माण कसं केलं, शरीराचं चिंतन करतोय ना, शरीराचा विचार करतोय ना. बघा, हा एक बिल्डिंग जास्त दिवस टिकावी म्हणून एक कॉलम उभे केले. तसं शरीर चांगलं मजबूत उभं राहावं म्हणून मध्ये हाड घातले. हाड कोणत्या दुकानातून आणले,
ओबड विटांची भिंत चांगली दिसत नाही म्हणून प्लास्टर केलं. त्या प्लास्टरसाठी वाळू आणली. तसं काळं गोरं कसं कासऱ्यावरून चांगलं देवाने घातलं ते कुठून आणलं, कसं आणलं, त्या निर्मितीविषयी विचार श्री संत एकनाथ महाराज भावार्थ रामायणात सांगतात. मला असंच कीर्तन करता येतं, इलाज नाही करत. कारण हसण्यासाठी भरपूर संसाधन आहेत बरं का. मला असंच कीर्तन करता महाराज. श्री संत एकनाथ महाराज महाभारत रामायणामध्ये लिहितात, प्रभू रामचंद्र विश्वामित्रांना प्रश्न विचारतात. धनुष्यबंधनिका झाली आणि विश्वामित्रांचे पाय दाखवत रात्री रामरायाने विचारावं, देवा हे गुरुदेव विश्वामित्रा, या नरदेहात आल्यानंतर माणसाला जर सुख आणि दुःखच भोगायचं आहे तर देवाने हा नरदेह निर्माण का केला? कोण विचारतं? नवसारीतले लोक बोलत नाही, बाया बोलत नाही, माणसं बोलत नाही. काय शांत गाव भांडणं तर होतच नसते. कोण विचारतंय? प्रभू रामचंद्र. कोणाला विचारतात? विश्वामित्रांना. ज्यांनी जग निर्माण केलं ते रामचंद्र प्रभू विचारतात. का बरं विचारतात? कारण काही गोष्टी गुरुच्या मुखातून ऐकल्याशिवाय ते सपोर्ट नाही. घरात 10 रूम जरी असले, किचन किती असतात? एका किचन मध्ये मसाल्याच्या डबे किती असतात? चुली किती असतात? मसाला एकच प्रकारचा. पण ज्या दिवशी आई स्वयंपाक करते ना त्या दिवशी भाजी वेगळीच असते. काय म्हणायचं? ज्या दिवशी बहीण भाजी करते त्या दिवशी चव वेगळीच असते. ज्या दिवशी मंडळी भाजी करते त्या दिवशी चव वेगळीच असते. हे असं कसं? बनवणाऱ्याची प्रत्येकाची हातोटी, पण परंपरेने मोठ्यांचं ऐकून जे काही होत असतं ना, गुरुचं ऐकून जे होत असतं ना ते फलद्रूप होत असतं. म्हणून विश्वामित्रांना प्रभू रामचंद्र म्हणतात, गुरुदेवा उलगडा करा म्हणून. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, हा नवदेह निर्माण कसा झाला? ते पदार्थ सुद्धा अमंगळ आहे. कसं निर्माण झाला? अमंगळ पदार्थ. रजस्वलेचा लागता पारव, सजळी स्नानाचा उद्भव, त्याची अशुद्धाचा उनील पूर्ण नरदेह असे. रजस्वला माऊलीचा पदर जर आपल्याला स्पर्श झाला, शास्त्र सांगतं आहे त्या वस्त्रासहित स्नान करा. सचैन स्नान. चैन म्हणजे वस्त्र. आहे त्या कपड्यासहित स्नान करा. पण त्या माऊलीला जर नाणं झालं नाही तर हा निर्माण होईल का? काळा असेल, गोरा असेल, तुझा असेल, फेकणा असेल, याची निर्मिती कुठं? पुढे प्रभू रामचंद्र म्हणतात, पुढे रजस्वला शुद्धत्वमध्ये दिवशी तो विटाळ राहिला गर्भासी, तोची वाढवणी नवमासी, तरी रोत्रासी सुखी. होते आई चौथ्या दिवशी शुद्ध होते. आईचं रक्त आणि वडिलांचं रे तिसरं मटेरियल का? तिसरं मटेरियल. बरं किती गुप्त पद्धतीने जिच्या पोटात आपण वाढतो ना, दिवसभर पडले का मग माय म्हणते. जगात जाऊन त्या जगाला कधी कळेल ते माहित नाही. महिन्यात दिवसभर पडले का मग आई म्हणते मला दिवस. इतक्या सूक्ष्म पद्धतीने भगवान परमात्मा त्या जीवाची निर्मिती करतात. कोणाला दिसत नाही. किती गोड म्हणतात कबीर महाराज, बंगला खूप बनायावे अंदर नारायण सोया, सोया
इतक्या लोकांत आत्महत्या करते महाराज. कोण? गड्या. तुमच्या मनात काय आहे? ती बिचारी घरी, तुम्ही काय तिचं नाव देता? गड्या, वेळेची मर्यादा. बंगला खूप बनाया मे अंदर नारायण. भगवान नारायणाचा वास त्याच्यामध्ये आहे. हाड कशी बनवले त्यांनी. नुसते एवढ्याच कॅबिनचा आपण जर विचार केला, देवाने असे सेन्सर बसवले. तुम्ही शहरातले लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत, परमार्थ जाणणारे लोक आहेत. पेट्रोल पंपावर, बँकेच्या परिघामध्ये रात्रीच्या वेळेस आपण अचानक गेलो, सगळे लाईट बंद असतात आणि त्या एरियामध्ये आपण गेलो, नुसता पाय ठेवला की काय होतं? सेन्सर असतात ना, लगेच ते लाईट लागते. बघा ना, भगवान परमात्म्याने असे बसवले इथे, जे कानाला कळतं ते डोळ्याला दिसत, ते डोळ्याला दिसतं ते जिभेला असतं. किती वेगळे सेन्सर, कशा काय वायरी जोडल्या असतील. आपण घर बांधतो, वन रूम किचन, पण त्याच्यातला तो प्लंबर असा नळ काढतो कुठेतरी का भिंतीमध्येच पाणी. वायरमन लाईट बसवता बसवता असं एखादं बटन बसवतो की चालू बी होत नाही, बंद. घर बांधलं, स्लॅब टाकला, यंदा चांगला पुढच्या वर्षी गळायला लागतो. पण 72,000 नाड्या भगवान परमात्म्याने कशा बसवल्या? केसासारख्या बारीक 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 बारीक. एखादी तरी चोकअप झाली, लाखो रुपये लागतात. काय झालं? ब्लॉकेज. तरी चांगलं दिलं ना, चांगलं वापरा. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला देहाची चिंता करायची. आईचं रक्त आणि वडिलांचं रेख याच्यातून तो निर्माण झाला. बरं, जिथे राहिला, ज्या पदार्थापासून निर्माण झाला ते पदार्थ आनंद. गर्भात राहिला, आईची पुस्तक स्वर्गापेक्षा होती. पण त्या गर्भवासामध्ये राहत असताना काय दुःख आहे? विष्टाले चोहीकडे, नाकी तोंडी कृमीकडे, गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. प्रसूतीचा काळ जवळ आला तर डॉक्टरकडे आता जातात, तपासायला येतात. डॉक्टर सांगतात बाळाच्या तोंडात विष्ठा गेली. विष्ठा गेली, लगेच ऑपरेशन करावं लागेल. काय दुःख त्या गर्भवासातलं. आता इथे कीर्तनाला तुम्ही आला, पहिल्या दिवसापासून येतात, किती सुंदर उपस्थिती. शहरात खूप मंडळी आले, भरपूर मंडळी आलेली. पण येत असताना काल जर आपल्या शेजारी जांभया देणारी व्यक्ती बसलेली असेल तर आपण भरपूर देवाला प्रार्थना करतो, आज तिने मला शेजार बसायला नको. आहे की नाही? आपण देवाची विनंती. इथे आल्यानंतर जागा कशी पाहतो? एकाला भेटलं तर फार, पाया गुडघ्याचा त्रास, खुर्ची भेटली तर फार बरं. आपण 2 तास 1.5 तास बसायचं तर एवढी व्यवस्था पाहतो. पण आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस होतो ना मायबाप, तशी स्थिती होती. डोकं खाली, पायावर. तो तार पाद स्थितीमध्ये 9 महिने होतो. बरं, तिथे काय नाव आहे? नावाची रोगडे बसलाय तसं एसी होता का? माझी डोळे लागायला लागले होते. म्हटलं पहिले जीवन चांगलं झालं, त्यांनी दिलं लावून. मग तिसऱ्या झोपीचा शेवट विठ्ठल विठ्ठल. एखाद्या ठिकाणी जर आपण गेलो, घाण वास यायला लागला, आपण कडक उत्तम बाजूला जातो, ती जागा सोडतो की नाही? पण गर्भवासात असताना ज्ञानोबा लिहितात, विष्टाले चोहीकडे, नाकी तोंडी कृमीकडे, गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. कोणापुढे सांगायचं नाही, सांगता येत. एकटाच असतो, एकटा मी दुःख भोगी तुंगपात जाचणी. परत झालं 9 महिने 9 दिवस चांगले जातात. मदारसा माय आपल्या लेकराला सांगते, बाळा हा गर्भवास चांगला नाही, 9 मास कष्ट लासी.
10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली. तुझी मान अडकते तेव्हा त्या माऊलीला वाटते हे कारके नको ना संसार. आकांतो जननी दुःखे धाय मोकली. मरणांत यातना तिला होता. या माणूस आपण पुरुष मंडळी फक्त बोलू शकतो, यांनी सहन केलं, यांनाच आकांतो जननी दुःखे धाय मोकली. काय कर बाळा याच्यात अडकू नको. स्मरे त्या हरिहरा त्याई श्री कृष्ण मावरी. उठीने जाई बाळा काही तपाचे सायास. तो साधना कर, चिंतन कर. बर आता आपल्या महाराष्ट्रात आमच्या तरी परिसरात अशी पद्धत आहे. आमच्या घरात जर लेकरू जन्माला आलं भगवंतीमध्ये तर आम्ही 12 दिवस पूजा करत तुम्ही. आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे, माणूस गेला की मगच जाळतात. इकडे असं नाही, माणूस गेल्यानंतर सुद्धा 12 दिवस पूजा. 13व्या दिवशी गंधमुक्ती उत्तर कार्यामध्ये झाला की आपण पूजा करतो, बरोबर आहे का? येताना 12 दिवस, आल्या पूजा बंद केली, जाताना सुद्धा पूजा बंद केली. सांगा ना, माणूस भारी कशावर होतो? भारी कशावर होतो? भारी बनण्यासारखं याच्याकडे काहीच नाही. घेताना हे शरीर सगळं चांगलं चांगलं घेतो. काय चांगलं चांगलं घेतो? कपडे कसे आवडतात, खायला कसं आवडतं, फिरायला कसं आवडतं, गाडी कशी आवडते, चोखा चांगलंच आवडतं, चांगलंच पाहिजे, चांगलंच घ्यावं. पण आपलेच कपडे आपणच 4 दिवस घातले तर काय होतं? सुगंध येतो, सुगंध येतो. अरे राम 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 राम, दुर्गंध येतो. कोणी घातले ते कपडे? आपण. आपलेच कपडे आपण 4 दिवस सतत घातले, त्याच्यातून काय येते? इसिली तो वाप चलता है. आपलेच कपडे आपण 4 दिवस घातले, त्याच्यातून दुर्गंध येते. शरीर घेताना सगळं चांगलं घेतं. आमचे गुरुजी सांगायचे, शरीराने कितीही चांगला पदार्थ खाल्ला, कितीही चांगलं पेयाचं पान केलं, बासुंदी प्या, रती प्या, सरबत प्या, आंब्याचा रस प्या, त्याची चव फक्त इतकं. घाटीच्या खाली गेलं, घशाच्या खाली गेलं तर त्याचं मलमूत्रात रूपांतर होतं. घेताना सगळं चांगलं घेतं, देताना वाईट देतं. हे शरीर एवढं वाईट निर्माण का केलं असं प्रभू रामचंद्रांनी विचारलं. का निर्माण केलं, कशा करता निर्माण केलं? विश्वामित्रांनी सांगितलं, रामराया अहो नरदेह जेवढा वाईट त्याच्यापेक्षा किती पटीने चांगला. कारण इतर योनीमध्ये जे संसाधन नाही ते या नवदेहात उपलब्ध आहे. कोणतं साधन? याची देही गळे देवा. शरीर चांगलं कसं? याच देहामध्ये भगवत प्राप्ती होते. याच देहात पुरणपोळी खाता येते. याच देहात डोकं दुखलं तरी डॉक्टरकडे जाता येतं. जनावरांना सुविधा आहे काही? पाळीव पशू जाऊ द्या, पण जंगलात अनेकदा त्यांचा अपघात होतो. का? त्यांच्या तोंडात दातात अपघात होऊन जंगलात होत असेल, हातपाय दुखत असेल जंगलातल्या प्राण्यांचा, त्यांचं पोरवाली ते दुःख घेऊन त्यांना फिरावंच लागतं, भोगावंच लागतं. पण न देह जसा सुख भोगायला चांगला ना, तसं दुःख भोगायला चांगलं.
कारण नरदेहात दुःख कमी करण्यासाठी, दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी सुविधा आहे. म्हणून नरदेहाची वाहवा. दुसरी वाहवा अशासाठी या देहामध्ये येऊन भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला करून घेता येते. म्हणून तुकोबाराय सांगतात, चांगला आहे मिळाला, पण ज्याच्यासाठी मिळाला तो नाही मिळाला अजून. हा देह मिळाला भगवत प्राप्तीसाठी. पण भगवत प्राप्तीसाठी साधना करणारे सगळेच असतात का? या नरदेहाला मर्यादा घालून दिलेली आहे. अल्प आयुष्य शतगणी 100 जर विचार केला तर 50 वर्ष रात्र घेऊन जाते. किती राहिले? 50. त्या 50 मध्ये बाळत्व, पीडा, रोग, क्षय, काय भोजनासी आपण लोकांना म्हणावं, चला आपली दिंडी असते का सुदेव, 200-250 लोक असतात, चला दिंडी आज गाजवलंय का. मग ते बेरिंगा घेऊन जातात, ताण लिहितात शब्द तू करत जव हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सहित पाहे, तीर्थयात्रे जायचे नको. म्हणून जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत भजन करून घ्यावं माणसाने, परमार्थ करावा. अभक्षाचं भक्षण करत असतील सोडून द्यावं, खाऊ नये असं काही. देवाने सुंदर नरदेह दिला तर काही खायला काही पण प्यायला नाही. कशासाठी दिला? त्याच्या प्राप्तीसाठी. निजात्म सुखाला देवे निर्माण केली मनुष्य. त्याने अनेक पिंजरे बनवले, काही समाधान नाही वाटलं. पण माणसाला पाहिलं त्याला आनंद वाटला. कबीर महाराज सांगतात, औरहात कामान देह अल्लाने तुझ्या काया पिया सुसे सुया जमाना कमल राम भजन करूया. नाहक माणूस जमाना व्यर्थ घालतो. जनावरही जगतात, जनावरही करतात, पण जनावर त्यांचा धर्म सोडत नाही. पण माणूस कहो आता माळ घालून घ्या, नाही ना बाबा आमच्या दाडा चांगला आहे अजून. काय म्हणतात? आमच्या दाडा चांगला आहे अजून. कोणीतरी पै पाहुणे येतील तर पाहिजे एखादा, तुला का देवाच सोडा. अरे विठ्ठल विठ्ठल. 100 वर्षाची गणना त्याच्यातही पूर्ण आयुष्य जगता येत नाही. केव्हा जाईल सांगता येते. नश्वरता तर एवढी आहे की आजीवनी की पकरी आस, हातोलिया तेरा नाही घास, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावो बंधोळा माया आशा, काही न चली मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे व सांगा, राम राम स्मराधी. क्षणभंगूर आहे, क्षणभंगूर. किती क्षणभंगूर? एकच प्रमाण सांगतो पुढे जातो. जळे गोड गोडे देखता देखता जळे गोड गोडे देखता तसं त्या नळाच्या धाराच्या आघाताने त्या पाण्याच्या पृष्ठभागावर बुडबुडे उठतात. काय उठतात? आपल्या डोळ्याने खत निर्माण होतात आणि आपल्या डोळ्याने खत फुटतात. बरं, निर्माण झाला, पातळीतलं पाणी वाढलं का? फुटला. कमी झाला का? असे बरेच बुडबुडे म्हणतात. मी जर गेलो ना तुमचे कुत्रे हात खाणार नाही, तू सुकणार. बरेच लोक
काहीच नाही. कोणा वाचून कोणाचं राहत नाही. नौ भी मर गए, 10 भी मर गए सहसा काशी. 33 कोटी देवता मर गए बड़े काल के पास. जम का आज बतला तू क्या जाने लगा. काय माहिती बेट्या, काहीच माहित नाही. जसं तो बुडबुडा निर्माण होतो आणि फुटतो तसं माणसाचं जीवन आहे असं श्री संत नामदेव महाराज सांगतात. म्हणून तुकोबरा एक विचार करताय, आजपर्यंत देव भेटला नाही आणि पुढे केव्हा भेटेल हे सांगता येत नाही. हे चिंतन करतात शरीराच्या विषयी अभंगाच्या पहिल्या. आमच्या वयाचे असतील ना 40, 43, 43, 50च्या पुढचे, त्यांना हे चाल लगेच आठवेल. मागतो विमान प्रलक्षण मिळे जाने मुक्ती जायचे शरीर जाई लक्षणात का हा गोपीनाथ पावेचे देव का भेटत नाही चिंता करतात. गोपीनाथ भगवान परमात्म्याची चिंता करतात आणि सहज आकाशाकडे लक्ष गेलो तर आकाश मार्गाने काही मंडळी पंढरपूरकडे जाताना दिसली. ती संकल्प मंडळी होती. तुम्ही सरकारी तुम्ही दयावान आहात, कृपावान आहात, तुम्ही कृपेच्या दयेचे सागर आहात. आमचा निरोप देवाला सांगा. कोणाकडून जर काम करून घ्यायचं असेल तर त्यांची स्तुती करावी. तर असा उद्धटपणा केला ना आहे ते काम बी होत. जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायची. नारायण आप्पा येणारच आहे, आप्पा येणारच आहे. एका बाईला दही पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? दही पाहिजे होतं. कीर्तन नामदेशाची दही पाहिजे. सून गेली. सुनेला सांगितलं त्यांच्याकडे नेहमी असतं कीर्तन घेऊन. सुनबाई गेल्या. सुनबाईने तिचा सुशिक्षितपणा दाखवायला सुरुवात केली. काय बाई पसारा, इकडे पसारा, इकडे पसारा, काय पोरं, काय शिकू. बरं तू काय कामाला आली? त्या बाईने सांगितलं आणि मला कीर्तन पाहिजे होतं. बिलकुल नाही होतं. कालच रवी लावली काही वाटलं गेलं आम्हाला कीर्तन नाही. वापस पाठवून दिलं. आपण तांब्या घेऊन घरी आली. सासूबाई विचारतात कीर्तन नाही आणलं. आतोटी असते प्रत्येक कोणाकडून काम कसं करून घ्यावं. आतोटी असते. एक शाल आणि एक नारळ काय काम करतो. सभामंडप बांधून
ज्याला समजतं त्याला समजतं. मोठी मंडळी मोठी माणसं आली त्यात. तसं त्या सासूबाई गेल्या, तोच तांब्या घेतला, लगेच गेल्या. घरात गेल्या बाई काय तुला आवडावं लागतं, सगळे शेतात पळून जातात, जे शेतात जातात ना त्यांचं काम दिसतं, घरी जाणाऱ्याचं काम दिसत काय काय आवडावं लागतं. एवढे मुलं तुझ्याकडेच टाकून जातात. हो ना बाई, आता यांना जीव घातलं त्याला जीव घातलं, अरे 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 अगं तुझ्या पोराच्या आंघोळ आहे सगळ्यांचं आवडण्यात. हो ना बाई, काय आण मी आंघोळ करून देते. स्वतःच्या पदराने त्याचं नाक पुसलं. कशाला आलं का बाई, काय नाही ग, थोडं विरजन पाहिजे होतं, आहे ना, घेऊन जाता मी बघ. हातवरती असते, हातवरती असते. मिठू मिठू बोलता गोड बोला, पण काही लोक गोड बोलतात ते भांडण्यासाठी, गोड बोलतच नाही. त्यांना काय चावलेलं असतं, बोलतील ते गोडच बोलतात. तुकोबारायाने त्यांना सांगितलं, तुम्ही दयेचे सागर आहात, पृथ्वीचे सागर आहात. तुम्ही संत सारे रूपेचे सागर, तुम्ही संत सारे रूपेचे सागर, तुम्ही संत सारे रूपेचे समुद्र जवळ आहे तुम्हाला. आता समुद्र केवढा, संत आणि समुद्र यांची काय बरोबरी होऊ शकते. इथे अतिशयोक्ती आला का वाटत नाही का आपल्याला. समुद्र कसा, समुद्राची खोली किती, समुद्रात पाणी किती. तो कुमारा तुम्ही संतांचं वर्णन करता करता काही अतिशयोक्ती वर्णन कोणी कोणाचं करावं. जर अयोग्य माणसाने एखाद्या व्यक्तीचं वर्णन केलं ना त्याची विडंबना होत असते. एखादा बारीक माणूस, सरपातळ माणूस, चार लोकांना त्याला म्हणा या पैलवान, हे त्याचं वर्णन झालं का विडंबना झाली, त्याचा अपमान झाला. कोणाला काय उपमा देतात. संत समुद्र संत सारे कृपेचे सागर म्हणतात. सागरात आणि संतांमध्ये काय साम्यता आहे आता आहे. उन्हाळ्यामध्ये भरपूर ऊन पडतं. समुद्राच्या पाण्याची काय होते, वाफ होते. चालती वाफ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की जमिनीकडे जाते. धो 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 पाऊस पडतो. नद्या नाला सगळे दुसऱ्यावर वाहतात. यंदा नवसारीची सुरुवातीला तीन वेळा का याच महिन्यात तीनदा दो 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 पाऊस पडला. आता ऐका, ज्यावेळेस समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन सर्व सृष्टीतल्या नद्या दुथड्यावरून वाहायला लागतात त्यावेळेस समुद्रातलं पाणी कमी झालं का.
तुमच्या काहीतरी आता विहिरीतलं पाणी आपण उपसतो तर पाईप खाली आलेला वर गेला तर दिसतो की नाही एवढा तो पाऊस पडला सांगतो कमी झाला असेल का होतो कमी कमी नाही बरं मग आता एवढा ओझोन पडलेला पाऊस धरणं भरले नद्या भरल्या सगळं खळखळ खळखळ वाहत कुठे गेलं तुला त्याला पुरा आला त्याला पुढे येत नाही जगाचे अपराध पोटात घालत असताना संत आहे काही जीवदाताने चावली कोणी बत्तीशी ताडली विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले बंदी संती सुखे वावे पाणी आपण करुणी विश्वधारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा जगाचे अपराध पोटात घेताना संतांच्या मनाचा क्षोभ होत नाही जगावर कृपा करत असताना त्यांच्यावरची कृपा कमी होत नाही एक साम्यता संत आणि संतांमध्ये आहे तुम्ही कृपावंत आहात दयेचे सागर आहात तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा फार म्हणजे थोडासा निरोप आहे काय थोडासा निरोप पण आम्ही निरोप सांगू तो कसा आहे की मी आधीच बोलतो होतो तो जगाचा मालक आहे बरं पंढरपूरला आपण दर्शनाला जातो आपणच जातो का किती तास लागतात दर्शनाला वारीच्या कालावधीमध्ये 20 तास 22 तास 14 तास 16 तास दर्शन किती तास होतं टाइमपास केल्यानंतर दर्शन किती वेळ होतं तेवढ्या वेळा ती संत मंडळी तुकोबारायांना म्हणते इतक्या करते आमचा निरोप भगवान परमात्मा तुमचा निरोप आम्ही कसा सांगतो तुकोबाराय सांगता निरोप सांगणाऱ्यावर निरोपाची निवडणूक अवलंबून असते माझा थोडासा निरोप आहे कोणता निरोप आहे अभंगाचा तिसरा कोणी नाही तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोपा आता किती खोटं बोलतात संत खोटं बोलतात का बोला ना तुम्ही तर बोला संत खोटं बोलतात का खोटं बोलतात ते संत असतात का तुकाराम महाराज ते म्हणतात मी अनाथ होते ना अनाथ कोणाला म्हणतात साहेब ज्याला कोणीच नाही त्याला काय म्हणतात अनाथ बरं अनाथ शब्द तुम्हाला लवकर समजावा म्हणून आता मी एक नवीन नियम केलेला नवीन व्याख्या केली अनाथ शब्दाची जसं आपल्याला जावई पाहिजे ना आता नाही आलं लक्षात
जसा जावई आपल्याला पाहिजे ना, तर त्याला आई नको, त्याला बाप नको, त्याला भाऊ नको, त्याला बहीण नको, त्याला कोणीच नको, कोणी नको. समजलं का? ज्याला कोणीच नाही त्याला आराम म्हणतात. तुकोबरायांना सगळंच होते की गाथा पारायणाच्या शेवटी आपण तुकोबरायांच्या नावावरी म्हणतो. कनकाई कुमारा त्यांच्या आईचं नाव काय? बोलो बापुत्रा. बरं तुम्ही एकटे तीन भाऊ, मोठे भाऊ सावजी विरक्त होऊन निघून गेले, दुसरे तुम्ही, तिसरे कान्होबा सावकार, तीन भाऊ कान्हा प्रिय बंधू. बरं तुम्ही एक नाही दोन लग्न केले. पहिली पत्नी स्त्री एक अन्न करता गेली, दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाई रमणा, श्री तुकारामा. तुम्हाला मुलं सुद्धा होते. तुम्ही वैकुंठाला गेले ना, त्याच्यानंतर तुम्हाला एक मुलगा झाला, जिजाबाई बरोबर. आता जो तुकोबरायांचा पालखी सोहळा जातो, ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा जातो, त्या पालखी सोहळ्याचे जे जन्म होते ना, त्यांचं नाव नारायण महाराज. या नारायण महाराजांचा जन्म तुकोबराय वैकुंठाला गेले 3 महिने जातात. नारायण जनका सगळेच बोल. तुम्ही एकटे कसे म्हणतात? अनाथ शब्दाचा अर्थ परमार्थ क्षेत्रामध्ये एकटं झाल्याशिवाय लोक भेटत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहितात, जड जडोनी महिलानी ये भक्तीचे वाटेला, मग पावसी अव्यंग निज राम माझे. तुकोबरायांच्या काळातला मुले वेगळं निघावं, वेगळं वेगळं निघल्याशिवाय जमतच नाही. आमच्या आईराणीत एक म्हण आहे, अंगवर पडे दुरावर चढे. म्हणून वेगळं निघावं माणसाने. मार्ग पडत नाही, उलगडाच पडत नाही. जो माणूस 7 वाजेपर्यंत झोपतो ना, वेगळं निघून 5 ला झोपतो. कुठून वेगळं निघावं? विकारांपासून. ही बुद्धिरूपी पत्नी आपल्या जीवरूपी पत्नीला सांगते, बाबा सांगते तुम्हा वेगळे निघा. एक गुरु आपल्या शिष्याला उपदेश करतो, सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघोनी संसार बघा. त्या पत्नीने विचारावं, काय तुला त्रास येते? तुमचे व्याली माझे गायी पेटली. तुम्हाला जिने जन्माला घातलं ना, ती तुमची आई सतत माझ्या मागे लागलेली असते. पण जाऊ द्या, तुमच्याकडे पाहते आणि जीव मुठीत धरून राहते. आपण काय म्हणतो, तो चांगला खूप चांगला नाही म्हणते तू, मग तुम्ही मुंबई द्या. मावल्यांचे शब्द असे फिक्स असतात आणि आडवे असे अधिकाऱ्यांना ऐकूनच लिहून सांगूनच येतात. म्हणून कीर्तनकार लोक आले तर लोक असे आठे शब्द जातात, हे काही सांग. काय तुला त्रास आहे आमच्या घरात? मग ती मनात शरून सांगते, अहो तुम्ही शेतात राहता, मी घरात राहतो. तो मराठी गात्यात 2 अभंग लिहिले. तुम्ही कमवता, मी दमते, पण बाकीचे चोर बसून खाता. बोला ना ताई, बाकीचे चोर बसून खाता. असं त्यांनी सांगितलं, मग तुझं काय म्हणणं आहे? सांगते वेगळं नाही. कोणापासून वेगळं निघायचं? विकारांपासून.
माझे मूळचे सहा धीर. किती धीर? सहा धीर. त्या सहा धीरांचे नाव आहे का? काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार गांधील मगना पैदा देवी माया. इथे सहा धीर किती आणि पाच नंदा आहे. क्रिकेट टीम 11 5 नंदा. आशा कृष्णा मनीषा कल्पने बहुचळे आत्मनी जरी. या चार मुखे आशा कृष्णा मनीषा आणि कल्पना. या 4 मुखे आणि सगळ्यात लहान तिचं नाव आहे वासना. ती लहान आहे पण कारण तिचं महान आहे. वासना वढाळ गाडी धरून मुळावर एक उपाय कड्यानो वासना वढाळ. ही वासना नावाची जी नणद आहे ना ती चावत आहे. ती अशी आठवण करू देते आणि मग घरात दांगून उभी करते. सासरवास आहे तो जीवाला म्हणून वेगळं. कशाला म्हणतात सासरवास? पारतंत्र्यात राहणं म्हणजे काय? बघा ना जनाबाई महाराजांनी दळणाचा अभंग लिहिला. प्रपंच दळण दळिले विटम्या सासू आपण काम करायचं, आपण स्वयंपाक करायचा आणि घरात सासूच्या पुढे ठेवायचा आणि सासूने तिच्या हाताने आपल्याला वाढायचं म्हणजे उचलणं. पारतंत्र्य कोणाला आवडतं का? माझे मूळचे सहा धीर 5 नंदा 3 सासरे. किती इज्जत झालेला सासू 1 सासरा 3. माझे मूळचे 3 सासरे 2 वाईट आहेत खरे. एक आहे गरीब बिचारा मी मानित नाही त्याला. सासू कोण आहे? त्या सासूच नाव आहे का? माया सासू मोठी भांगडी. तिला बहु आहे प्रपंचाची गोडी. येता जाता मारते भांगडी. दरी ते नाना दरी ते नाना. बाई 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 जाते माये. बाई बाई जाते माये. बाई बाई जाते माये. बाई बाई जाते मूळ स्वरूपाचं चिंतन करायचं. यांच्या नादी लागायचं नाही. मुक्ताबाईंचं म्हणणं, तुकोबरायांचं म्हणणं नाथ महाराज सुद्धा सांगतात. खंडेराया दूर करीते नवसू मरू दे रे सासू. खंडेराया अभंगात सुद्धा सहन होत नाही. तुम्ही ऐकताय का? अभंगात सुद्धा सहन होत. खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू. खंडेराया सासू मरता तुटेल आसरा. मरू दे सासरा. खंडेराया सासरा मरता होईल आनंद. आता मरू दे नंद खंडेराया. नवरा सुद्धा मरू दे. एका जनार्दनी सगळीच मरू दे. एकटीच राहू दे मला भवानी एकटी राहिल्यावर काय करशील? गळा घालेन सोडी खंडाळ्याची. नाथ महाराजांचा आणखी जोग व्यक्त होता. एकटं झाल्याशिवाय देऊ भेटत नाही. मोकळं व्हावंच लागतं. म्हणून संग टाकी. या विकारांचा संग टाकावाच लागतो. एकटं व्हावं लागतं.
तसं एकटं व्हावं लागतं. आता साधणी झाले मी निसंग. कोणतं मत? आता साधणी झाली मी निसंग. सगळ्यांना सोडलं, वेगळे राहिले. विकल्प नवऱ्याचा सोडियला संग. काम क्रोध हे सोडिले केला मार्ग मोकळा. आईचा लोकला तेव्हा चुकवा वागता येतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात एकटं झाल्याशिवाय देव भेटत नाही. म्हणून मी अनाथ आहे. म्हणून मी अनाथ. कोणीच नाही देवा, तुझ्याशिवाय मला कोणीच नाही. माय जगन्नाथ म्हणून तुकोबाराय सांगतात मी अनाथ आहे. पुढचा शब्द आज्ञानी म्हणून वापरतात. तुकोबाराय आज्ञानी होते का? 5वा वेद पहिला पंचम वेद आणि छातीला हात लावून म्हणतात वेदाचा अर्थ येणारी व्हावा. अगदी तुकोबाराय इथे म्हणतात मी अज्ञानी आहे. बरं पडतं का तुम्हाला? पण मागणी काय करतात? पाया पे विठ्ठला ठेवी मध देवाच्या पायाची मागणी करतात. आता देवाचे पाय सहज भेटतात का? सहज भेटतात. त्या पायाची सेवा करण्यासाठी लक्ष्मी बोलून निघाली वेळी. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलून निघाली वेळी. मदन पोटा आले बापुढे येरते काय इंद्रचंद्र. असा तो भगवान परमात्मा. त्याचे पाय सहज भेटतील का? संतांनी हो म्हटलं. 11 वाजले. किती वाजले? 11:10. 2:30. संत मंडळीने सांगितलं त्याचे पाय सुटलेले. कसे भेटले? तुम्ही सांगा. तुमच्या हातात सांगणं. निरोप सांगणाऱ्यावर निरोपाची तीव्रता अवलंबून असते. एखादा अर्जंट निरोप घेऊन आपण एखाद्याला पाठवावं आणि तो माणूस तिकडे गेला का त्याने इकडेच गप्पा माराव्या, पाहुणचार पाहून घ्यावा, इकडे आपण वाट पाहून काही फायदा नाही. पूर्वीच्या काळी आपण पत्र लिहायचो. काय लिहायचो? बोला ना मग, काय लिहायचो? पत्र लिहायचो. आता कोणी पत्र लिहित नाही.
लहानपणी आपण खेळायचो साहेब, माझ्या मामाचं पत्र आता खरं झालं आहे का कोणाकडे पत्र? 15 पैशाचं कार्ड, त्या 15 पैशाच्या कार्डाने सगळ्यांची खुशाली कळत. अतिशय तातडीचा जर निरोप असेल तार जायची, बरोबर? तार जायची. म्हातारी माणसं वाचता यायचं नाही, शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, पण पत्र पाहून ओळखायची निरोप चांगला आहे का वागला. अर्धपत्र असलं मग अर्धपत्र जर असलं दुःख कुठतरी गेलं. निरोपाचं असेल ते पूर्ण संपूर्ण पत्र असायचं. लग्न पत्रिका नव्हत्या, पत्राद्वारे पत्रिका जायच्या. ज्या पत्रिकेला हळद कुंकू लावलेलं असायचं ते पत्र असं मूळ खोटी यायची. बिचाऱ्यांना वाचता यायचं, ज्यांना वाचता यायचं ती मोठी बाई करायची, मी पण बाई करायचं. मला आज दिलेले मी आता शाळेत मला जेवण करू दे, मग वाचून दे. त्या गुरुवारच्या पोत्या वाचायला मला नंबर पाहिजे होता. 8 पाठ होतं. भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करत, त्याला शांतमाला नावाची तिचं लग्न झालं. पायरावून काय आणलं? राज्याचं सार आणलं. दांडीला गेली, राज्याचं काय आणलं? वाचणाऱ्याला फार मान होता. लिहिणारी मंडळी पण अलंकारिक भाषणे लिहायची. साधे माणसं होते, भोळे माणसं होते, प्रेमाने पत्र लिहायचे. आहे की नाही? पत्र किती दिवसात जायचं? 3 दिवस 4 दिवस, कधी कधी पोस्टाची करून 8 दिवस उशीर व्हायचा. पण कितीही उशिरा गेलं पत्र, पण पत्रातला मजकूर जर तातडीचा असेल तर लोक लगेच लिहायचे. त्याच्यासाठी असं लिहायचे का फुल स्टॉप, फुल स्टॉप, ताजा कलम. पत्र पाहतात काय करता तातडीचा निरोप असायचा. पत्र किती दिवसात जायचं? 3 दिवस 4 दिवस. पण लोक थोड्याच तीव्रतेने निघायचे. का बरं निघायचे? ही शब्दाची किमया आहे. कशाची किमया? शब्दाची किमया. शब्द कसे असायचे ना, पत्र पाहतात हायगाई करता, शब्दाची मोठी ताकद आहे. शब्द शब्द काय शब्द भांगड तरी काय शब्दाची 52 बघ नाही, काही स्वर आहेत, काही व्यंजन आहेत. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ अम हे स्वर आहेत. क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स ह ळ ञ. याच्यात काही कंठ आहेत, काही गोष्टी आहेत, काही ताळोबे आहेत, काही मूर्धन्य आहेत. काय भानगडी महाराज तुम्ही सांगितलं आणि 2 शकतो दाबाळी नको असं पण येण्याचा आहे सांगा. कंठ कसं? ग ख ग घ ङ हे 5 व्यंजन म्हणताना कंठातून उच्चार करा. म्हणून बघा, बोला कोणा भरोसा ठेवू नका. तुम्ही आमच्यासाठी म्हण तयार केली, बांधा फेटा तुमची कल्पना. ग ख ग घ ङ असं म्हणताना कंठातून उच्चार करा, बरोबर? पुढचं वर्ण 5 व्यंजन पुढचे उच्चार. च छ ज झ ञ असं म्हणताना काय झालं? काय झालं? तोंडात बदल काय झाला? जीभ कुठे लागली? लागली का कळवला? बोलून बघा, माझा कसं बोलता च छ द झ ञ. जीभ कुठे लागली? याला म्हणतात आरोग्य. पुढचे वर्ण ट ख ड ढ ण काय झालं? आता जीभ अशी मागे जायची, पुढे यायची का? दातावर आदळायची का? यांना मूर्धन्य म्हणतात. जिभेला पुढा पडतो ना. ट ख ड ढ न व्याकरणाने नाव दिलं मूर्धन्य. यांना काय म्हणतात? मूर्धन्य. पुढचं त थ द ध न हे 5 व्यंजन म्हणतो. काय झालं साहेब? काय झालं आता? द म्हणा, थ द ध न लय खिचडी पोषण लागवडी. काय झालं असं बोलताना? आपले दात जिभेला लागले, जिभेला, बरोबर आहे का?
यांना दंते म्हणतात. काय म्हणतात? दंते. आता पुढचं तुम्ही सांगा. प फ ब भ म. काय झालं? काय झालं आता? तुम्ही खरं म्हटलं का? नाही त्यांचा म्हणून सारखं. प फ ब भ म यांना ओष्ठ वेतन म्हणतात. ओठाला ओठ लागतो. या पाठाची विभागणी काय केली? मराठी व्याकरण, संस्कृत व्याकरण, हिंदी व्याकरण म्हणून महान आहे जगात. 5 व्यंजनाचा उच्चार ओठाला ओठ लागतो. आणि सांगू का, जेवढे जवळचे नाते तेवढे सगळे गोष्ट वर्णाने सुरू होतात. मामा, मामी, माता, पिता, बंधू, भगिनी, भगिनी नाही हा, भगिनी, भगिनी, भाऊ, बहीण, माय, बाप, इंग्रजीमध्ये मदर, फादर. फक्त आपण आम्हीच येत नाही त्यांना. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्याला नाव दिले बहिणाबाई चौधरी. आसोदे, आम्ही कासोदे. त्यांचं गाव आसोदा नशिराबाद जवळ आसोदा. त्यांनी त्यांच्या कवनातून व्याकरण शिकवलं. माय म्हणता म्हणता ओठाले विणे ओठ. काय झालं माय म्हणताना? ओठाला माय म्हणता म्हणता ओठाले विणे ओठ. आत्या म्हणता म्हणता अंतर पडे मोठ. मग नाम गेले का जवळ आहे? आत्या शब्दाची मोठ सांगू का? आपल्या नेत्या आत्या. चला आणि तुम्ही अशा प्रकारे निरोप देवाला सांगा की त्यांनी आमचं रक्षण करायला आलंच पाहिजे. शब्दांचीच किमया आहे. नवसारीला आलो नव्हतो, नवसारी पाहिली नव्हती, पण रस्त्यावरचे दगड मला सांगत होते नवसारी. दगड सांगायचे का दगडावरचे शब्द सांगायचे? शब्दाचे उपकार आहेत, अक्षरांचे उपकार आहेत. इथे आल्यानंतर सुद्धा कोणाकडे जायचं, कुठे जायचं, खंडदारांना फोन लावला त्यावेळेस शब्दांच्या माध्यमातून बोललो ना. पण शब्द हा बहुसार उपकाराची राशी. म्हणून चालविले मागे येतील त्याशी. मागून आली वाट सिद्ध ओळीची तैसी. तरले तर तिगा आणि तरी विश्वासी. त्याचा श्रद्धा विश्वास आहे तो तरेलच. म्हणून तुम्ही अशा प्रकारे सांगा की देवानी आलंच पाहिजे. तुका म्हणे ऐसी करा निरवण मग तो रक्षण करेल माझे ज्ञानेश्वर. पायाच्या प्रसादे काजी बोली लवली नव्हे. मद क्षमा करणे संती नवे अंग गुंतवती. नवे हा उपदेश तुमचे बडबडियो शेष. तुमच्या कृपेचे पोसले जन्मोजन्मी कामणे झालेली सेवा. तुम्हा सर्व मायबाप त्यांच्या चरणी, सावता बाबांच्या चरणी, वारकऱ्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण ग्रहण देतो. बोलत असताना काही चुकीचे शब्द गेले असतील, अभद्र शब्द गेले असतील, तो या निर्बुद्ध वाणीचा दोष. जे बरोबर असेल ते सोबत न्या. एकादशी सोमवार सारखं पवित्र व्रत करा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करा. आता नरदेह भेटला, पुढे हाच भेटेल सांगता येत. समजा पुढे घोड्याचा जन्म भेटला, वाटल्या गळ्यात माळ घालायची. मला दंकारी पण माळ देणार नाही. म्हणून वाळा सायासे
मनुष्य जन्म पावला बियाला पुरुषार्थ तोका वाया दौडा वाचा मने करुणी मुरारी ओळखावा हृदय एकादशी करुणी पदलोक ठाकावा ओम नमो भगवते वासुदेवाय एकादशी सारखं पवित्र व्रत करा वारकरी व्हा पवित्र कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस म्हणून सर्वांनी मोठा आयोजन करतात किती स्वयंपाक खेड्यात होत नाही असं कोणती सुंदर आयोजन केलेलं आहे आमच्या आयोजक मंडळीने त्याच्यामध्ये या सप्ताहामध्ये समाजाचे प्रमुख या मंगल कार्यालयाचे प्रमुख श्री खंडू शामराव माळी उपप्रमुख ईश्वर सीताराम माळी पंकज हरीश माळी प्रवीण उत्तम माळी किरण पोपट माळी जगदीश सुदेव माळी या सगळ्यांच्या साथीला आणखीनही सभासद मंडळी या ठिकाणी मदत करतात म्हणून सुंदर असा उपक्रम हा तुमचा चालू आहे या कार्यक्रमासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे धन्यवाद आजची संत सेवा संत भोजन आणि कीर्तनाचं ज्यांच्याकडे यजमानपद आहे ते या ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष खंडूभाई शामराव माळी यांच्याकडे आजची सेवा आहे या कार्यक्रमासाठी आमचे हरिभक्त परायण भाऊसिंग महाराज यांनी हार्मोनियमवर साथ दिली गाव कोणतं जातोडा मुंबईत असणार आम्ही जातोडा सांगा शेतून जातोड आम्ही जातोड्याला पण हरिभक्त परायण मधुकर महाराज यांची उपस्थिती आहे गणेश महाराजांची उपस्थिती आहे ऋषी महाराज गायनाचार्य हरिभक्त परायण मधुराचार्य चेतन महाराज आहे विजयजी महाराज ओंकार आहे कैलास महाराज आहे आणि जे सावता बाबांची सेवा करतात असे मोहन महाराज आणि सर्वांचा सहयोग या ठिकाणी आहे त्यातल्या त्या भजनी मंडळाशिवाय भजनाला शोभा नाही सप्ताहाला शोभा नाही तर सार्वजनिक हनुमान भजनी मंडळ आणि जुन्नकर भजनी मंडळ यांची सुद्धा अनुभवी साथ आपल्याला भेटलेली आहे या सर्व मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा दिवसभर कामाची व्यस्तता तुम्ही ड्युटीला गेली ड्युटी करून घरातला सगळा सामान आवरून स्वयंपाकाचं सर्व आवरून तुम्ही 2 तास या ठिकाणी कीर्तनासाठी आला पण तुमच्यासाठी एकदा टाळ्या आता तुमच्या स्वतःसाठी एवढा कंजूसपणा तर सावळवाला कसं असतात आमचे सावळवाले दादा यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत उत्कृष्टरित्या पोहोचवला म्हणून त्यांचे संगीत साऊंड सिस्टीम नाही संगीत त्याचा आयोजन आहे संगीत साऊंड सिस्टीम यांनी सुंदर असं आयोजन हॉलमध्ये कार्यक्रम कोणतरी आवाज नाही गोष्ट याला हातोटी लागते आणि म्हणून त्यांचे सुद्धा आभार मानतो ज्यांनी या ठिकाणी तन मन धनाने व्यवस्था केली त्यांचे आभार मानतो माझ्या वाणीला पूर्णविराम देतो बोलता जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल असं म्हणू नका महाराज विसरले विडेकरी महाराजांचे पण आभार मानतो तुमचे शांभाऊ आणि ज्यांच्यामुळे इथे यायला मिळालं ते आमचे अशोक भाऊ विधिकर आणि आमचे ज्यांचं उद्या कीर्तन आहे आवाज तर मोठा गोड आहे आमच्या मंदिरात आपांचा उद्या तुम्ही कीर्तन ऐकाल आमच्या दोघांचं साम्याचा आम्ही सासरवाडी एकच शिबिरलेली या ठिकाणी आणि काही नियोजन मंडळी आहेत आमचे रवींद्र निकम यांची उपस्थिती कीर्तनासाठी आहे सर्वांच्या चरणात नमस्कार करतो माय भावांचा नमस्कार करतो सेवेला पूर्ण विराम देतो काही सांगायचं का अजून